असंख्य लोक ना ज्योतिषाकडे भविष्य बघण्यासाठी जातात. पण मी आज ना तुमचं भविष्य सांगू शकते. तुम्ही बोला, "मॅम हे काय बोलताय? भविष्य कसं काय सांगता तुम्ही? तुम्ही तर लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवता किंवा तुम्ही सायंटिफिक गोष्टी शिकवता. तुम्ही हे काय मध्येच आम्हाला भविष्य सांगणार आहात?" तर याचं भविष्य तुमच्या सायंटिफिक ॲक्शनवरच डिपेंड आहे. जेव्हा तुम्ही रिअलमध्ये तुमची लाईफ जगत असता ना, तशीच तुमची लाईफ पुढे येणार असते. तुम्ही जे आज कर्म करत आहात ना, तेच तुमचे कर्म तुमच्या भविष्यात येणार आहेत. तुमची प्रेझेंट सिच्युएशनच तुमचं भविष्य ठरवू शकते. जर तुम्ही आज रडत बसलाय, तुम्ही आज आळशीपणा करताय, तुम्ही ॲक्शन करत नाहीये, तुम्ही नेहमी म्हणताय की मी प्रॉब्लेम्समध्येच आहे, तर पुढे पण तेच क्रिएट होत जाणार आहे. जर तुम्ही आज तुमचं माइंड पॉझिटिव्ह केलात, योग्य ते ॲक्शन घेत आहात, सक्सेसफुल होत आहात, तर तुम्ही फ्युचरमध्ये पण सक्सेसफुलीच तुमची लाईफ जगू शकणार आहात. हेच तुमचं भविष्य आहे. कोणी तुमचं भविष्य ठरवू शकत नाहीये. तुम्ही तुमचं भविष्य ठरतं आणि तेही तुमच्या प्रेझेंट थिंकिंगवरती, तुमच्या ॲक्शन्सवरती आणि तुमच्या माइंडसेटवरती. म्हणूनच आज जिथे कुठे आहात, ज्या सिच्युएशनमध्ये आहात, ज्या माइंडसेटमध्ये आहात, ते चेंज करा. ते चेंज केल्याशिवाय तुमचं भविष्य चेंज होऊ शकत नाही. नक्कीच होऊ शकत नाही. तुमचे विचारच तुम्हाला यशस्वी बनवतात. नक्कीच बनवतात. हे तुमचं भविष्य आहे. लक्षात ठेवा. कर्म चांगले करा. जेणेकरून तुम्हाला त्यातून भेटणारा रिझल्ट चांगलाच भेटणार आहे. तुमचं भविष्य तुमची ॲक्शनच ठरवत असते, तेही प्रेझेंट ॲक्शन.